पुणे पोलिसांनी अटक जरी केलेली असली तरी त्याच्यावर योग्य तपास करून त्याच्यावर पुढच्या काळामध्ये त्याला शिक्षा लागली पाहिजे, अशा पद्धतीने त्याच्यावर कारवाई करावी अशी जनतेची अपेक्षा आहे. आणि मला तरी असं वाटतं की अशा नराधमांना शिक्षा झाल्याशिवाय बाकी गोष्टींवर आळा बसणार नाही. आणि मला खात्री आहे की पोलीस प्रशासन तशी काळजी घेईल. मग त्या बसमध्ये साड्या असतील, काही वापरलेले कंडोम असतील, अशा सुद्धा वस्तू आढळून आलेल्या आहेत. म्हणजे ही एकच घटना नाही तर अशा अनेक घटना घडल्या असू शकतात असं वर्तवलं जात आहे. हे त्याचा तपास पोलीस प्रशासन आता करणारच आहे. पण जर ही बाब एखाद्या बसमध्ये होते तर किती निंदनीय आहे याचा विचार आता सगळ्यांनी करण्याची गरज आहे. आणि मला तरी असं वाटतं की पोलीस प्रशासनाने खास करून बसेसकरता सुद्धा पुढच्या काळामध्ये काळजी घेण्याची गरज आहे. जळगाव आगारामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या, वापरलेले कंडोम पाहायला मिळालेले आहेत. याच्या संदर्भात आपण पालकमंत्री आहात, याच्यात भविष्यात काय काळजी घेणार आहे सगळ्या बाबत? आजच SP-ना आपण आदेश करू आणि तसं काही असेल तर त्या ठिकाणी डेपो मॅनेजर असतील किंवा DC असतील त्यांना या ठिकाणी कारवाईचे आदेश देण्याकरता सूचना केल्या जातील. एकनाथ शिंदेंनी महाकुंभामध्ये स्थान केलं, यावर उद्धव ठाकरे म्हटलंय कितीही डुबक्या मारा मात्र गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. आता गद्दार राहिले कुठे? तुमच्या टर्ममध्ये तुम्ही म्हणत होते की तुमच्या भरोश्यावर आम्ही निवडून येतो, तर हे खुद्दार पुन्हा निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता त्यांना गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.